आमदार पात्र की अपात्र, मग ते ठाकरे गटाचे असू देत किंवा शिवसेनेचे असू देत, हा निकाल यायला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि अपात्रतेच्या यादीमध्ये असलेले मंत्री संदीपान भुमरे आपल्यासोबत आहेत. अवघे काही तास राहिलेत. मनात काय धाकधूक आहे? मनात अजिबात धाकधूक नाही. आपण बघितलं असेल रोजच्याप्रमाणे मी आजही सकाळी 9:30ला ऑफिसला आलो. जनता दरबार चालू आहे आणि धाकधूकचा हा विषय नाही. आम्हाला वाटतं आमचा जे काही न्यायदेवता आहे, न्याय देणारे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे आणि आमची बाजू जी आहे ती ही आमची बाजू सत्तेची बाजू आहे आणि म्हणून मला वाटतं की आम्हाला कुठलाही धाकधुकीचा विषय नाही. आमच्या बाजूनं निकाल निश्चित लागेल अशी आम्हाला खात्री आहे. बरं, तुमच्या विरोधात गेला तर? विरोधात गेलं तर आम्ही मान्य करू. जे काही आम्हाला म्हणजे निकाल येईल तो आम्हाला कोणता येऊ तो आम्हाला मान्य राहील. शेवटी न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. विरोधात जो का आपल्या बाजूने येऊ ते आम्हाला मान्य आहे सगळं. बरं, मला एक सांगा, जर तुमच्याऐवजी ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटतं, कारण शेवटी बहुमताला महत्त्व आहे. बहुमताला महत्त्व आहे. आपण बघितलं असं की 55-56 आमदारापैकी आज 40 आमदार हे शिंदे साहेबासोबत आहे आणि शिंदे साहेबासोबत म्हणजे शिवसेनेसोबत आहे आणि आम्ही शिवसेनेत आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही असं धाकधूक वाटत नाही. आम्ही पहिल्यापासूनच सांगतो की आम्ही शिवसेना सोबत आम्ही आहे, शिवसेना आमची आहे आणि बहुमताला आकड्याला महत्त्व आहे. तर त्याच्यामुळं आमच्या बाजूनच निकाल लागेल आणि मला वाटतं ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागेल. बरं, ठाकरे गटाच्या विरोधात निकाल गेला तर काय होईल? ठाकरे गटाच्या विरोधात निकाल म्हणजे आता मी सांगितलं ना, आकडेवारी जर आपण बघितली तर ही सगळी शिंदे साहेबासोबत आहे, शिवसेनेसोबत आहे आणि आपण जर समोरची बाजू जर बघितली तर यांच्यासोबत आकडेवारी जर बघितली त्यांची तर 10-15 जणांचे आकडेवारी आहे ना. आम्हाला असं वाटतं की निश्चित त्यांच्या विरोधात निकाल जाईल. तिकडचे आमदार इकडे येतील काय? त्यांना राहणार काय मग? शेवटी त्यांचं काय अस्तित्व काय आहे त्यांचं? त्यांना यावंच लागेल, त्यांना पर्याय नाही काय. त्यांना यावं लागेल, त्यांना पर्याय नाही आणि निश्चित ते येतील. बरं, आणि तुमच्या विरोधात लागलं तर तुमचे आमदार जातील? आमच्या विरोधात जर निकाल गेला तर आम्ही कोणीच जाणार नाही. आम्ही ते मान्य करू आणि गप्प बसू. पुन्हा जोमानं कामाला लागू. संघटनेसाठी आम्ही काम करू. बरं, निकाल तुमच्या बाजूला लागेल असा निकाल आमच्या बाजूला लागेल असा आम्हाला 100% आत्मविश्वास आहे. धन्यवाद. हे होते मंत्री संदीपान भुमरे आणि निकाल अवघ्या काही तासावर आलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की निकाल आमच्या बाजूनं लागेल. जर लागला नाही तर आम्ही संघटनेचं काम करू. मात्र ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागला तर त्यांचे आमदार आमच्या गटात प्रवेश करतील असा दावा देखील त्यांनी केला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.